हॅलो, नमस्कार. मी गौरीज मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मस्त असं खायला खूप टेस्टी लागणारं चटपटीत असं लोणचं बनवणार आहोत. तर बघून तुम्हाला समजतंय का हे लोणचं कशाचं आहे? नाही ना? तर हे लोणचं आहे टोमॅटोचं. ह्याच्या आधीही मी एक टोमॅटोच्या लोणच्याची रेसिपी YouTubeवरती शेअर केली होती. तुम्ही सर्वांनी त्या रेसिपीला खूप चांगला प्रतिसाद दिला. म्हणून अजून एक टोमॅटोच्या लोणच्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 किलो टोमॅटो घेतले आहेत. अशा प्रकारचे लालबुंद असे टोमॅटो आपल्याला घ्यायचे आहेत. हे टोमॅटो आपल्याला बाहेर ठेवलेलेच घ्यायचे आहेत. फ्रीजमध्ये ठेवलेले टोमॅटो घेऊ नका. बाजारातून आणल्यानंतर लगेच ह्या टोमॅटोचं लोणचं बनवायचं आहे किंवा बाहेर ठेवलेलेच टोमॅटोचं आपल्याला लोणचं बनवायचं आहे. अशा प्रकारे जो देठाकडचा भाग आहे टोमॅटोचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि ह्या पद्धतीने मोठ्याच आपल्याला फोडी बनवायच्या आहेत. लहान फोडी बनवायची इथं गरज नाहीये, कारण हे टोमॅटो आपण शिजवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटोच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत. इथं मी टोमॅटोच्या बिया काढलेल्या नाहीयेत. जर तुम्हाला काढायच्या असतील तर त्या तुम्ही काढू शकता. जर तुम्ही फ्रीजमधले टोमॅटो घेणार असाल तर तुम्ही ते टोमॅटो 4 ते 5 तास आधी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा आणि मगच त्याचं लोणचं बनवा. जर फ्रीजमधले टोमॅटो घेतले तर मॉइश्चर पकडू शकतं आणि लोणचं खराब होऊ शकतं. आता अशाच पद्धतीने मी बाकी सर्व टोमॅटोही चिरून घेत आहे. आता तुम्ही बघू शकताय जे आपण 2 किलो टोमॅटो घेतले होते ते मी व्यवस्थित चिरून घेतलेले आहेत. अशा पद्धतीच्या मी फोडी बनवून घेतलेल्या आहेत. आता ह्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता एक मोठी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये अगदी चमचाभर असं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्या तेलामध्ये ज्या आपण टोमॅटोच्या फोडी घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत. आता आपल्याला गॅस हा फुल ठेवायचा आहे, कारण ह्या टोमॅटो शिजायला टोमॅटोला पाणी सुटतं, त्यामुळे खूप वेळ लागतो. त्यामुळे फुल गॅस ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हे टोमॅटो व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये 1 चमचा मी हळद टाकली आहे आणि 2 चमचे मीठ टाकलं आहे. आता हे सर्व टाकल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता हे टोमॅटो आपल्याला हळद मिठामध्ये एकदम व्यवस्थित अशी शिजवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण बाकी जे साहित्य लागतंय ते बघून घेऊया. इथं मी 2 किलो टोमॅटोसाठी 1 पाव चिंच घेतली आहे. अशा पद्धतीची बिया काढलेली स्वच्छ अशी चिंच घ्यायची आहे. आता जे आपण टोमॅटो शिजायला ठेवले होते ते तुम्ही बघू शकताय व्यवस्थित शिजले गेले आहेत आणि त्याला पाणी सुटलं गेलं आहे. आता आपल्याला ह्यावेळी काय करायचं आहे, 15 ते 20 मिनिटं शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जी आपण 1 पाव चिंच घेतली होती ती टाकायची आहे. चिंच टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित अशा पद्धतीने हलवायचं आहे आणि त्याचबरोबर चमच्याने मॅशही करायचं आहे, म्हणजे टोमॅटोच्या फोडी एकदम व्यवस्थित मॅश केल्या जातील. अशा पद्धतीने करायचं आहे मॅश, किंवा तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर त्यानेही तुम्ही ह्या फोडी मॅश करू शकता. आता आपल्याला अजून 10 मिनिटं हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं लागतात हे शिजण्यासाठी. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक लोणच्याला मसाला बनवायचा आहे, तो आपण बनवून घेऊया तोपर्यंत. आता कढई गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यामध्ये 4 चमचे मोहरी घ्यायची आहे, 3 चमचे जिरे घ्यायचे आहेत, 2 चमचे मेथीदाणे घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी 1 ते 2 मिनिट हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय मेथी, जिरे आणि मोहरी व्यवस्थित भाजली गेली आहे. आता हे मी काढून घेते. आता मिक्सरच्या जारमध्ये हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. हा मसाला वाटताना तो जास्त बारीकही करायचा नाही आणि मोठाही ठेवायचा नाही. मध्यम असा आपल्याला हा मसाला वाटायचा आहे. आता आपण लोणच्यासाठी एक तडका बनवणार आहोत. त्यासाठी कोणतं साहित्य हवं आहे ते बघूया. इथं मी जिरे आणि मोहरी घेतली आहेत तडक्यासाठी. 1 छोटी वाटी मोहरी घेतली आहे. त्याचबरोबर 4 चमचे चणा डाळ घेतली आहे, 4 चमचे लाल तिखट घेतले आहे, लसूण घेतला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे.
लसूण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा नाहीये, मोठाच लसूण ठेवायचा आहे. एका लसणाचे 2 भाग केले आहेत. आता कढई गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 पाव तेल टाकायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये जी आपण चणा डाळ घेतली होती ती टाकायची आहे. 1 मिनिटभर आपल्याला ही चणा डाळ तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आता आपण जिरे आणि मोहरी जी घेतली होती ती तडक्यामध्ये टाकायची आहे. आता जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडले गेले की त्याच्यामध्ये आपण जे लसूण घेतला होता तो लसूण याच्यामध्ये टाकायचा आहे. आता लसणाचा कलर पूर्णपणे चेंज होईपर्यंत आपल्याला हा लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. आता हा लसूण आपल्याला मिनिटभर तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. आता लसूण भाजला गेला आहे. त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. तुम्ही बघू शकताय लसणाचा गोल्डन असा कलर आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये जी आपण मोहरीची डाळ घेतली होती ती टाकायची आहे. मोहरीची डाळ ही मिनिटभर आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि जे आपण लाल तिखट घेतलं होतं ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता लाल तिखट टाकल्यानंतर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. लाल तिखट जर तुम्ही गॅस सुरू ठेवला तर जळू शकतं, त्यामुळे गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि हा तडका आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आता तोपर्यंत तुम्ही बघू शकताय इकडे जे आपण टोमॅटो आणि चिंच शिजण्यासाठी ठेवलं होतं ते व्यवस्थित शिजलं गेलं आहे. अगदी घट्टसर व्हायला सुरुवात झाली आहे. ही चिंच आणि टोमॅटो शिजण्यासाठी इथं 25 ते 30 मिनिटं मला लागली. गॅस फुल होता. हे एकसारखं हलवायला लागतं. तुम्ही बघू शकताय आता चमचा मधोमध ठेवला तर तो हलत नाहीये, म्हणजे हे व्यवस्थित शिजलं गेलं आहे. आता हे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे टोमॅटो ज्यावेळी मी थंड होण्यासाठी ठेवले होते त्यावेळी त्याच्यावरती ताट वगैरे झाकलं नव्हतं. जर आपण प्लेट झाकली तर प्लेटवरती जे पाणी साचतं वाफेचं ते जर टोमॅटोमध्ये पडलं तर टोमॅटोचं लोणचं खराब होऊ शकतं. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही हे टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवाल तर त्याच्यावरती फक्त सुती कॉटनचा कपडा झाकायचा आहे आणि हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. आता हे टोमॅटो व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता एक मिक्सरचा मोठा जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीची ही पेस्ट बनवायची आहे. आता ही पेस्ट एका मी पॉटमध्ये काढते. तर अशाच पद्धतीने उरलेली ही टोमॅटोची मी पेस्ट बनवून घेते. तर तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने आपल्याला टोमॅटो मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये जे आपण मसाले वाटले होते आणि जो तडका बनवला होता तो टाकायचा आहे, पण त्याआधी आपण इथं मीठ टाकणार आहोत. इथं मी 2 चमचे मीठ टाकत आहे. मीठ टाकल्यानंतर जो मिक्सरमध्ये आपण जो मसाला वाटला होता तो टाकायचा आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ आणि मसाला पूर्णपणे व्यवस्थित ह्या लोणच्यामध्ये मिक्स होईल. तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मीठ आणि मसाले एकदम व्यवस्थित ह्या लोणच्यामध्ये मिक्स झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय. आता आपल्याला याच्यामध्ये तडका मिक्स करायचा आहे. आता तडका पूर्णपणे थंड झालेला आहे अशा पद्धतीने. आता आपण ज्यावेळी तडका बनवत होतो त्यावेळी लाल तिखट आपण गरम तेलामध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकताय किती छान कलर आलेला आहे. त्यामुळे लोणचं ज्यावेळी बनवाल त्यावेळी तडक्यामध्ये तुम्ही लाल तिखट टाका, म्हणजे लाल बुंद असा कलर लोणच्यालाही येतो. आता हा तडका आपल्याला जे आपण लोणचं बनवून घेतलंय त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे लोणचं बनवताना जर काळजी घेतली, पाण्याचा हात लागून दिला नाही तर हे लोणचं वर्षभर टिकलं जातं. जर तुमच्याकडून चुकून जर पाण्याचा हात लागला तर हे लोणचं फसफसतं. त्याच्यामुळे काळजी घेऊन लोणचं बनवा. तुम्ही बघू शकताय किती छान लोणचं झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा.
जर तुमचं लोणचं तुम्हाला असं वाटतंय की खराब होऊ शकतं, तर तुम्ही ते लोणचं फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी वर्षभर हे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हे लोणचं डोशाबरोबर खाण्यासाठी चटणी म्हणून वापरू शकतो आणि भाताबरोबरही लोणचं खूप छान लागतं. गरम गरम भात आणि हे लोणचं खाऊ शकतो. हे लोणचं स्टोअर करण्यासाठी काचेच्या भरणीचा वापर करा, म्हणजे लोणचं खूप जास्त दिवस टिकतं. अशा प्रकारे काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरायचं आहे. आता इथं मी 2 काचेच्या भरणी भरून घेतलेल्या आहेत आणि रोजच्या वापरासाठी लागणारं लोणचं छोट्या भरणीमध्ये काढलेलं आहे. असं केल्यामुळे काय होतं, लोणचं जास्त दिवस टिकतं आणि ते खराबही होत नाही. तर कसं वाटलं तुम्हाला हे टोमॅटोचं लोणचं? तुम्ही पण करून बघणार ना? जर करून बघितलं तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा लोकांना कोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील हे मला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.